ह्या सगळ्या परिस्थितीला ते चुतिया कार्यकर्ते जबाबदार आहेत, ज्यांना स्वतःचं कष्टाचं पद स्वतःच्या नेत्याकडून मागून घेता येत नाही. जसं इतरांना जो न्याय मिळालेला आहे, इतरांचे जसे राज्यसभेवर, लोकसभेवर आणि इकडे मंत्री आहेत मुलं बाळ, त्याप्रमाणे मी सुद्धा हा पक्ष जो आहे स्थापन करण्यापासून पुढाकार घेतलेला आहे पवार साहेबांमुळे. मला सुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे. भुजबळ साहेब एकदम बरोबर बोललेत. ह्या सतरंजा उचलणाऱ्यांना कशाला पाहिजे आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद? असे यांच्या डोक्यात जाती धर्माचा भुसा भरलेला आहे आणि त्यात साहेबांची चाटणाऱ्यांची तर रांगच लागलेली आहे. असे राजकीय घराण्यातले नेते बघितले ना, माझा ऊर अभिमानाने भरून येतो. आणि जे लोक नेहमी नेहमी यांना निवडून देतात, मला आनंदाने त्यांच्या पार्श्वभागावर फटके द्यावेसे वाटतात. पण इथं भुजबळ साहेबांवर खरंच अन्याय झालेला आहे. कारण नगरमधून प्राजक्त तनपुरे विधान परिषदेवर आमदार झालेत आणि जयंत पाटील त्यांचे सख्खे मामा आहेत. भारतीय जनता पार्टीकडून विदर्भातून लखानी साहेब आलेले आहेत, जे की सुप्रिया सुळे यांचे व्याही आहेत. कोकण विभागातून म्हटलं तर तटकरे साहेबांची मुलगी, त्यांचा पुतण्या आणि त्यांचा मुलगा, ह्या सगळ्यांचा नंबर ऑलरेडी लागलेला आहे. राहिला विषय वडेट्टीवार साहेबांचा. त्यांची कन्या फक्त 1 महिना वयाने कमी पडत होती वयाच्या मर्यादेत बसण्यासाठी, नाहीतर ती सुद्धा विधान परिषदेवर आता आमदार झाली असती. आता ह्या सगळ्यात भुजबळ साहेब असे राहिले ज्यांच्या घरात आमदारकी किंवा खासदारकी त्यांना मिळाली नाही आणि साहेबांवर अन्याय झालाय. साहेब स्वतःवरचाच अन्याय दूर करू शकत नाहीत, तर सामान्य नागरिकांवरचा अन्याय साहेब कधी दूर करतील हे मला तर माहिती नाही. माझं एक स्पष्ट मत आहे, ह्या सगळ्या परिस्थितीला ते चुतिया कार्यकर्ते जबाबदार आहेत, ज्यांना स्वतःचं कष्टाचं पद स्वतःच्या नेत्याकडून मागून घेता येत नाही. बाकी तुम्हाला हा मुद्दा कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच मुद्द्यांसाठी फॉलो करा सूत्रधारला.